नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांनी काल संध्याकाळी मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलनी परिसरामध्ये दौरा केला। यावेळेस नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। मागील काही दिवसापूर्वी महादेव कॉलनी परिसरामध्ये 3 युवकांद्वारे हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न महादेव कॉलनी परिसरामध्ये करण्यात आला। यावेळेस काही जणांनी CCTV आपल्या सोसायटीमध्ये बसवले होते। या CCTVमधील रेकॉर्ड बॉक्स या चोरट्यांनी चोरून नेला। असा प्रकार 2-3 सोसायटीमध्ये घडला। त्याचप्रमाणे हातात कोयते व शस्त्र घेऊन ह्या इमारतीमध्ये हे 3 युवक घुसत होते व त्यानंतर इमारतीमध्ये दाखल झाल्यानंतर प्रत्येक फ्लॅटचा दरवाजा हे बाहेरून बंद करत होते। दरम्यान हा सर्व प्रकार CCTVमध्ये कैद झाल्याने हा प्रकार सर्व नागरिकांना समजला। दरम्यान नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात या भागात दहशत निर्माण झाली। पंचवटी पोलिसांना देखील या प्रकारची माहिती देण्यात आली, परंतु चोरी झालीच नाही, त्यामुळे तक्रार पंचवटी पोलिसांनी दाखल केली नाही। दरम्यान 2 दिवस पंचवटी पोलिसांनी गस्त घातली, त्यानंतर गस्त पुन्हा बंद झाली होती। अखेर नागरिकांनी आमदार ढिकले यांच्याकडे तक्रार केली। त्याची दखल घेत आमदार राहुल ढिकले यांनी आपल्या मतदारसंघामध्ये फेरफटका मारला व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। महादेव परिसरामधील कॉलनी अंतर्गत रस्ते लवकरात लवकर डांबरीकरण करावे, तसेच या भागात पोलिसांनी गस्त घालावी, तसेच पाणी कमी दाबाने या भागामध्ये येते, त्या अनेक समस्या नागरिक व महिलांनी आमदारांपुढे सांगितल्या। दरम्यान या भागात दररोज पोलीस गस्त रात्री होईल याबाबत ताबडतोब पंचवटी पोलिसांना फोन करून या भागामध्ये QR कोड लावून दररोज गस्त घालण्याचे देखील यावेळेस सांगण्यात आले। दरम्यान या भागात असलेले उद्यान या ठिकाणी याचे शोभीकरण करून या ठिकाणी भव्य दिव्य असे मंदिर देखील या भागातील नागरिकांसाठी उभारणार आहे, तसेच ग्रीन जिम वगैरे देखील बसवण्यात येणार आहे, असे आश्वासन यावेळेस आमदार राहुल ढिकलेजी यांनी नागरिकांना दिले। दरम्यान यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। या दौऱ्याप्रसंगी प्रभाग क्रमांक 6चे नगरसेवक वाळीबा काकड हे देखील आमदार यांच्याबरोबर हजर होते। नागरिकांनी या दौऱ्याबाबत समाधान व्यक्त केले असून या भागातील दहशत लवकरच कमी होईल, असे आमदार राहुल ढिकले यांनी सांगितले। नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक। व्हिडिओ वगैरे दाखवला आहे पंचवटीला। तिथे काही घडलं तर तिथे कंप्लेंट कसं घेऊ बॉस? फक्त बाहेरून कड्या लावून गेले ना, ते सगळ्या फ्लॅटच्या बाहेरून कड्या लावल्या होत्या। साहेब नमस्कार। साहेब आपलं महादेव नगर आहे ना, महादेव नवीन लेन, तर ते मागे तिथं त्या कड्या लावून ते लोक घुसले होते बघ, ते कोयत्यावाले आपल्याकडे येऊन गेले, पण कंप्लेंट काही झाली नव्हती, कारण तिथे आपल्या लोकांनी सांगितलं की काही चोरी झालेली नाही आणि त्याच्यामुळे कंप्लेंट घेणार नाही। तर तिथं ते लोक कंटिन्यू कोणी ना कोणी चोऱ्या होत आहे, तर तिथं आपलं रात्री QR कोड लावून एक गस्त घेतली। हो, तेवढं पॉईंट QR कोडचं तिथं करून घ्या ना, म्हणजे रोजच्या रात्री तिथं गस्त झाली ना जरा, तर फरक पडून जाईल जरा, कारण वस्तीवर हो वैयक्तिक लक्ष घालून तेवढं बाबतीत। तिथं बरेचसे माझे मित्रच आहे तिथे राहणारे, ते आता मी तिथं आलो होतो, तर तेवढं हे करून घ्या QR कोड। राहुलला सांगतो मी, तेवढं सांगितलं बरं मी QR कोड त्यांच्या हातात शस्त्र खूप होते, सगळे लोक पाहिलं कोड लावायचे ते मला सांगा प्रत्येक। आणि सगळे तिथे गस्त चालू राहील। आणि दुसरं आपण आता हा रोड मिस केला होता, डांबरीकरण आपण महापालिकेला सांगितलं, फक्त वर्क ऑर्डर बाकी ते झालं का ह्या रोडचं पण होईल। पाण्यासुद्धा काय झालं, उद्या आम्ही बैठक केली या भागात, इथे पाण्याची पूर्ण आपल्या जे महापालिकेतले मेन अधिकारी पाण्याचे
त्यांच्याकडे आपण बैठक ठेवली. इथले शिंदे म्हणून त्यांचं मंदिर कुठे तिकडे बांधलेले दादा तिकडे बी बांधलेले अर्धवटच काम राहिलं.